नमस्कार मंडळी, कशा सगळे? तर चला मस्त आपण आज आलू मसाला पुरी बनवणार आहोत. इथे किती सुंदर अशा झालेल्या आहेत बघा, पाताक्षणी खाव्याशा वाटणाऱ्या. तर चला आपण रेसिपीकडे वळूया. इथे मी रवा घेतलेला आहे थोडासा, त्यात घालूया गरम पाणी. याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे पीठ याचं. आता आपण यामध्ये उकडलेले बटाटे घालणार आहोत. खिसून घालायचे, हाताने चुरगळून घालायचे नाही, तर त्यात गुठळ्या राहतात. कोथिंबीर घालूया, जिरं घालायचं आहे आणि ओवा घालायचा आहे. हाताने क्रश करून घेऊया, म्हणजे छान फ्लेवर येतो त्यात. घालूया थोडेसे चिली फ्लेक्स, हळद घालायची आहे, लाल तिखट आवडीनुसार आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला. आणि यात घालून घेऊया आपण गव्हाचं पीठ. मावेल तेवढंच घालायचं आहे आपल्याला गव्हाचं पीठ. आता याला मळून घेऊया आपण. पाणी घालायची गरज नाही आहे याला अजिबात. आता हे आपल्या इथे पीठ झालेलं आहे बघा. आता आपण एक पिठाचा गोळा घेतलेला आहे, त्याला पीठ लावून आपण लाटून घेऊया छान असं. आणि याला मस्त असं गरमागरम तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आपल्याला. तर चला आपण मस्त अशा पुऱ्या तळून घेऊया. बघा किती सुंदर अशा फुगलेल्या आहेत आपल्या पुऱ्या. आता आपण काढून घेऊया. छान असं तेल याचं निचरू द्यायचं. अजिबात तेलकट होत नाहीत ह्या पुऱ्या. अतिशय सुंदर अशा लागतात, खमंग अशा होतात. मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा आपल्याला नाश्त्यासाठी पण अतिशय सुंदर अशा गरमागरम पुऱ्या ह्या लागतात. ह्या नुसत्या खाल्ल्या तरी पण छान लागतात. जर तुम्हाला दह्याबरोबर खायच्या असतील तरी पण तुम्ही खाऊ शकता. अतिशय सुंदर खमंग खुसखुशीत अशा टम्म फुगलेल्या आपल्या बटाट्याच्या पुऱ्या आहेत ह्या, मसाला पुऱ्या. अतिशय सुंदर लागतात ह्या. तर नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि ही रेसिपी अतिशय सुंदर लागते. नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी. तर मुलांना मी खाऊ घालते, त्यांची रिॲक्शन बघू आपण. धन्यवाद.